वार्तांकन रोखठोक बातमी। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला। राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 मे ते 1 वर्षापर्यंतची मुदत मागितली। या प्रकरणी उद्याच्या आरटीओच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले। सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत। मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संघटनांची एक बैठक बोलावली होती। या बैठकीत मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर सकारात्मक उहापोह करण्यात आला। या बैठकीनंतर बोलताना सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी युनियनच्या नेत्यांसोबत आज बैठक झाली। नेत्यांना बैठकीचं आमंत्रण देताच राज्य सरकारच्या मराठी सक्ती करण्याच्या भूमिकेची माहिती दिली होती। आज त्यांना पुन्हा तुम्ही सरकारच्या भूमिकेशी सहमत आहात का असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी सहमती दर्शवली। पण त्यांच्या संघटनांच्या काही मागण्या होत्या। काही नेत्यांनी जुजबी मराठी म्हणजे काय, सरकारला कशा प्रकारची मराठी अपेक्षित आहे असा प्रश्न विचारला। त्यावर मी सांगितलं, रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे। म्हणजे प्रवासी मागे बसल्यानंतर त्याला कुठे जायचंय, त्याला काय सेवा हवी आहे, पैसे किती झाले, या जुजबी गोष्टी त्यांना आल्या पाहिजेत। भविष्यात ओला, उबेर, रॅपिडो यांचाही यात समावेश केला जाईल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।